स्टील वाहतूक करणाऱ्या ट्रेलरच्या चालकाशी संगनमत करून त्याची काळ्या बाजारात विक्री करणारी टोळी नाशिकच्या स्थानिक गुन्हे शाखेनं जेरबंद केली आहे. दिंडोरीच्या पालखेड MIDC मधील MITC रोलिंग मिल कंपनीच्या पार्किंगमध्ये स्टीलची वाहतूक करणाऱ्या ट्रेलर चालकाशी संगनमत करून काही लोक त्याची काळ्या बाजारात विक्री करणार असल्याची माहिती स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र मगर यांना मिळाली होती. या अनुषंगाने पथकाने घटनास्थळी जाऊन 8 जणांना ताब्यात घेतले. त्यात नाशिकच्या नानावली भागात राहणारा अझरुद्दीन सादिक शेख या कुविख्यात गुन्हेगाराचा समावेश आहे. त्याच्यावर यापूर्वीही स्टील चोरी प्रकरणी गुन्हे दाखल आहे. तसेच अरुण गणपत खांदवे, अमर घाडगे, वकार सगीर अहमद, हरेंद्र यादव, अर्शद इम्तियाज अली, तबरक मोहम्मद साजीर हुसेन या गुन्हेगारांचा टोळीत समावेश असल्याची माहिती पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांनी दिली आहे. दिंडोरी हातीतली एक MITC कंपनी आहे रोलिंग मिल, त्याच्या समोर पार्किंगमध्ये सळे लोखंडी सळे वाहून येतात, म्हणजे खाली काढून चोरी करून ते एकत्र साठा करून त्याचा विक्री केली जाते अशा स्वरूपाची माहिती LCBचे प्रभारी अधिकारी श्री रवींद्र मगर यांना मिळाली. त्यांच्या टीमने त्या ठिकाणी रात्री 2 वाजता छापा टाकला असता त्या ठिकाणी 7 लोकांना, जे टोटल 9 लोक होते, त्यापैकी 7 लोकांना पकडण्यामध्ये यश मिळालेलं आहे. त्याच्यामध्ये 6 ट्रेलर आहेत, ज्याच्यामध्ये 8 ते 32 mm आकाराच्या लोखंडी सळई ह्या मिळालेल्या आहेत. त्याबरोबर एक मारुती कार सुद्धा मिळालेले आहे, काही मोबाईल हँडसेट मिळालेले आहेत. असं साधारणतः 2,78,17,570 रुपयाचा मुद्देमाल हस्तगत केलेला आहे. त्यांनी स्टोअर केलेले एक स्टोरेज सुद्धा मिळालं, ज्या ठिकाणी या चोरी केलेल्या सळई त्यांनी एकत्र ठेवल्या होत्या. त्याचं ठिकाण कोणतं आहे? हातीमध्ये एका ठिकाणी स्टोअर केलेलं होतं, ते काही थोड्या वेळापूर्वीच ते मिळालेलं आहे. एकंदरीत गाडीमधले सळे सोडून अशा स्वरूपाचे स्टोअर करून ते मार्केटमध्ये ब्लॅकने विकले जायचं अशा स्वरूपाची ही एक टोळी आहे. तशीच टोळी आपण सिन्नरला पण पकडली होती गेल्या 1.5-2 महिन्यापूर्वी, आणि आता ती दिंडोरीमध्ये मिळालेली आहे. अशा स्वरूपाच्या हे जे आरोपी आहेत हे नाशिकचे राहणारे आहेत. अझरुद्दीन शेख हे नानावली जुने नाशिक, अरुण खांदवे ऋषिदास सोसायटी कलानगर, अमर घाडगे हे दिंडोरीचे आहेत, वकार अहमद गोपाल पोस्ट राणीगंज प्रतापगडचे आहेत, आणि हरेंद्र बळीराम यादव हे उत्तर प्रदेशचे आहेत. काही इतर जे लोक आहेत ते काही उत्तर प्रदेशचे आहेत, म्हणजे ड्रायव्हर आहेत ते उत्तर प्रदेशचे आहेत. परंतु हे जे गुन्हे करणारे लोक आहेत ते याच भागातले आहेत, जे नाशिकचे आहेत. ड्रायव्हर्स फक्त बाहेरचे आहेत. सादिक शेख याच्या बाबतीमध्ये काय आहे असं दिसतंय, पण याच्यामध्ये तुमचे जे प्रेस नोट आहे त्याच्यामध्ये रेकॉर्ड. संबंधितांकडून 6 ट्रेलर, लोखंडी सळई, एक मारुती कार शिवाय 1 लाखांची रोकड असा एकूण 2,78,00,000चा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय. या प्रकरणी दिंडोरी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालाय. प्रतिनिधी गुड्डू शेख, दिशा न्यूज, नाशिक.